आई, थंडीमध्ये लहान मुलांची काळजी कशी घ्यायची? जी तान्हुली मुलं आहेत ती त्या काळजी कशी घ्यायची त्यांची सांग जरा. त्या मुलासने जरा झाकून कुडकून सकाळपर्यंत घ्यायला पाहिजे. डोचकं वगैरे बांधायला पाहिजे. अंगात चांगलं घालायला पाहिजे गरम. हां, म्हणजे कान बांधायचे. कान बांधायचे. आणि मग गाऱ्यात फिरवायचं नाही. थंडीत फिरवायचं नाही. थंडीत हां. फिरवायचं नाही. आता मुलांना सध्या थंडीच्या दिवसात सर्दी खोकला जास्त प्रमाणात होतं का? कारण म्हणजे काय खबरदारी काय बाळगायची त्यासाठी? हवेत फिरवायचं नाही. हां. हवेत फिरवायचं नाही. चांगलं उभीला ठेवायचं त्याला. गरम गरम कपडे घालून हां, ठेवायचे. गरम कपडे घालून ठेवायचं. आणि त्यांना खायला काय द्यायचं? खायला वगैरे खायला त्यांचं दूध वगैरे पाजायचं. अंगावर पिते ते म्हणजे अंगावरचं दूध जास्त दिलं तर चांगलं. चांगलं आहेच किती. हां. आणि मग चांगलं असते पोरं. आणि काय द्यायचं म्हणजे असं वेगळं आणि काय द्यायचं? चांगलं गाय खीर वगैरे करून द्यायची पोरं खीर खाते. कसली खीर? असली खीर याची धान्य कडधान्य. भाजून दळायचं कडधान्य हां, कडधान्य भाजायचे आणि दळायचं आणि त्याची खीर का बनवायची. हां, ते दळून. भाजायचं ते मानतंय. हां हां हां. त्यामध्ये आणखीन त्यांना खायला म्हणजे काय काय अजून द्यायचं लागतं? खायला मग बाकीचं काय नाही अंगावर होतं. हां, आणि खायला बाकीचं मग खीर. होय खीर म्हणजे ती याची ना कडधान्याची. कडधान्याची भाजून कडधान्य भाजून द्यायची. होय कडधान्य भाजून ते पीठ करायचं आणि पीठ खीर करून करायचं. द्यायची. हां, त्याची पिठाची खीर द्यायची. खीर द्यायची. हां, त्यामध्ये गुळ वगैरे काय घालायचं का नाही ना? नाही नाही नुसती तशी. होय ती पौष्टिक असते. पौष्टिक असते मानवते. कडधान्यामध्ये काय काय आता कडधान्य कुठली कुठली कडधान्य कडधान्य? सगळं आपण काय खातोय ते आपलं चवाळ मूग हां डाळी हां हे सगळं कडधान्य हां, ते मिक्स केलं तरी चालतात. मिक्स करायचं आणि दळायचं ते भाजून. हां, ते आधी भाजायचं. भाजून झाल्यानंतर मग ते दळायचं. दळायचं मग ते पीठ करून ठेवायचं आणि एवढं एवढं ते पातळ करून घालायचं शिजवून. हां, म्हणजे पाण्याबरोबर पातळ करायचं. होय होय हं. पाण्याबरोबर पातळ करायचं आणि घालायचं ते. ओके. त्यामुळे मुलं सदृढ होतात त्यात. मुलं चांगली होत्यात हां मान होते ते हां हां. आणि चांगलं टॉनिक होते ते चांगलं टणटणीत ओके ओके. पोर. हां. थँक्यू आजी, तुम्हाला आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल.